आजचा दिवस राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। विविध महानगरपालिका आणि प्रभागांमधील निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत। मतदारांनी दिलेला कौल समोर येतोय। पाहूया या संदर्भातल्या बातम्या। जालनामधून एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। जालना महानगरपालिकेचा निवडणूक निकाल हाती येण्यासोबतच प्रभाग क्रमांक 1, 13 आणि 14 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू भास्कर दानवे यांचे विजय निश्चित झालेत। तसंच भाजपचे अनेक उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतमोजणी केंद्रासमोर उत्साहात जल्लोष करताना दिसतायत। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल प्रभाग क्रमांक 5 मधून विजयी झालेत। कल्याण डोंबिवलीमधून एक मोठी अपडेट समोर येते। कल्याण डोंबिवलीत मनसेचे गणेश लांडगे निवडून आलेत। त्यांनी भाजप पुरस्कृत आणि माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा पराभव केलाय। या विजयानंतर कल्याण डोंबिवलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। गणेश, काय मनसे खाता उघडला तुम्ही निवडून आल्या? हा सगळा म्हणजे माझ्या वरिष्ठांनी माझ्यावरती विश्वास टाकला। राजू पाटील साहेब झाले, प्रकाश बेळू साहेब झाले आणि हा विजय हा जनतेचा आहे। हा सामान्य जनता आणि मोठी लोक यांच्यामध्ये हा विषय झालेला, तर सामान्य जनतेने मला कौल दिलेला आहे याच्यामध्ये। अकोल्यामधून महत्त्वाची बातमी आहे। अकोल्यात राज्याचे कामगार मंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे सख्खे मावस भाऊ भाजप उमेदवार सागर शेगोकार हे पराभूत झालेत। वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांनी त्यांचा 1600 मतांनी पराभव केलाय। प्रभाग क्रमांक 3 हा भाजप आणि संघाचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र संघाच्या बालेकिल्ल्यात वंचितचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रभागात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। सर्व जनतेचे आभार, प्रभागातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो। 3 सहकारी काही अल्पशा मतांनी पराभूत झाले, त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कुटुंबाची दिलगिरी व्यक्त करून पुढे जातो आहे। मूलभूत सुविधेवर सत्य असो या नसो, बाळासाहेब जी भूमिका घेतील त्यानुसार आम्ही पुढे जाऊ व निश्चित अकोलेकरांना एक चांगला हवा तसा प्रभाग आम्ही करून देऊ। सागरजी माझे मित्रच आहे, जय पराजय होत राहतात, पण निश्चित माझे कामाची पावती आहे। मागच्या 5 वर्षापासून मी जे संघर्ष करतोय त्याची पावती आहे मला मिळाली। ठाण्यात प्रभाग क्रमांक 10 मधून नजीब मुल्ला मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली। प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांचे मी खूप आभारी आहे। त्यांनी मला 4थ्यांदा निवडून दिलंय। तसंच माझ्यासोबत मी ज्या 3 उमेदवारांना घेतलं होतं त्यांना देखील भरघोस मतांनी निवडून दिलंय। त्याचप्रमाणे माझी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईमध्ये देखील जाणार आहे। आमच्या पक्षाची मुंब्रा येथील घोडदौड लवकरच पत्रकारांसमोर जाहीर करेन असं त्यांनी सांगितलंय। मी नागरिकांचा, राबोडीतील तमाम नागरिकांचे मी आभारी आहे की त्यांनी परत 5व्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडलेले तिन्ही सोबतचे माझे उमेदवारांना भरघोस हजारोंच्या मताधिक्याने निवडून दिलं। काम करत आलो आणि काम करत राहणार। आता निवडणूक संपली आहे, सर्वांना एकत्र घेऊन परिसराचा विकास करणं आणि महापालिकेत चांगले मुद्दे मांडून आमच्या नागरिकांना जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयास करेल। सर, आता खाता उघडला, पुढे कशा राष्ट्रवादी काँग्रेसचे बघू नक्की। मुंब्रामध्ये खूप अपेक्षा आहे आम्हाला, तर नक्की बघू। तिथलं काउंटिंगच्या बाबतीत अजून मला माहिती पडलेलं नाही आहे। बाहेर पडल्यावर नक्की माहिती घेऊ का काय झालं आहे, आणि मला विश्वास आहे की मुंब्र्यात चांगली बाजी मारू आम्ही। सर, साधारणपणे किती सीट्स निवडून येतील असा अंदाज आहे? आता एक अर्ध्या तासात सर्व चित्र क्लिअर होईल, तर म्हणून मला अपेक्षा खूप आहे। पण त्या अपेक्षामध्ये आपल्याला पुढे किती येतात, काय येतात, 2-2, 3-3 राऊंड सर्व ठिकाणी झालेले आहेत। तर त्या पद्धतीने मला फक्त माहिती घेऊन मी तुम्हाला परत आपल्याशी संवाद साधणार आहे। मुंबईतून आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। दहिसरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी जोरदार मुसंडी मारत 10,725 मतांनी मोठा विजय मिळवलाय। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा मोठ्या फरकाने पराभव केलाय। हा निकाल राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय। अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर या जागेकडे सर्वांचंच लक्ष होतं आणि ठाकरे गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती। मात्र मतदारांनी तेजस्वी घोसाळकर यांच्या बाजूने कौल दिलाय। काय सांगाल? भाजपचे पहिले उमेदवार जिंकून आलेले आहेत, काय सांगा? भारतीय जनता पार्टीची पहिला फॉर्म भेटला आणि पहिलं रिझल्ट लागला, तर मला खूप आनंद होत आहे।
हे सगळं भारतीय जनता पार्टीचे आपले आमदार, लोकप्रिय आमदार मनीषाताईच्यामुळे झालेलं आहे. खासदार आमचे पियुष गोयलजी आणि माजी नगरसेवक जगदीशबाई आणि सगळे पदाधिकारी जे भारतीय जनता पार्टी मध्ये होते आणि त्यांनी खूप जास्त काम केलं रात्रंदिवस. हा श्रेय त्यांचं आहे. हा विकास विजयीचा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्ड मध्ये वॉर्ड क्रमांक 1 आमचे महायुतीचे रेखा राम यादव ही सुद्धा विजयी झाले. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये आमची तेजस्वी घोसालकर ही सुद्धा विजयी झालेली आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीची ताकद, महायुतीची ताकद ही आमच्या दैसर विधानसभेमध्ये मिळालेली आहे आणि त्याच्यातून